चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर जो फलंदाजीला आहे आशिष आणि हितेश. आशिष सुतार आणि हितेश गणेशकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर विकेश खरपडे बॉलिंग मार्कवरती आलेत. चला गाई करा, जरा गाई करा, विनंती असेल गाई करा. एकानेच कोणीतरी शतरक्षण लावा, कोणीतरी एकाने शतरक्षण सजवा, विनंती असेल. विकेश करपडे बॉलिंग मार्क वरती. चला सामन्याला सुरुवात होते. 1:53 पहिला चेंडू टाकला जाईल. प्ले असा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी येताना दिसतोय. ऑनसाइडच्या दिशेनं ड्राईव्ह केला जातो चेंडूला. आनंद कार्पेट बाळा होता त्या ठिकाणी. बाळा चेंडूला उचलेल. जोपर्यंत चेंडूला रिटर्न करेल तोपर्यंत एका धावेचा वेळ या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. धावफलक 1 या पहिल्या चेंडूवरती घेतली जाते. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की या पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच, मला वाटते हा यस पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच सुरू आहे. म्हणजेच मॅच क्रमांक 8 या ठिकाणी सुरू आहे आजच्या दिवसातील. डावऱ्याचा फलंदाज हितेश, त्याच्यासाठी शतरक्षण सजवलं जात आहे. पाहणं गरजेचं आहे. बघा कशा पद्धतीने शतरक्षण तब्दिली फेरबदल होत असताना आपण पाहतोय. एक व्ही शेप मध्ये 2 शतरक्षक यष्ट्यांच्या मागे, त्यानंतर एक पॉइंट कव्हर लॉंग ऑफ असं शतरक्षण. फुल टॉस डिलिव्हरी केली जाते. ते मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. तर भीमर चेंडूसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. भीमर बघायचा आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. येस, इट इज अ नो बॉल. रिस्टच्या वरती या ठिकाणी पकडला जातोय आणि फ्री हिट असेल. दरम्यान फ्री हिट खेळण्यासाठी आशिष सुतार याला संधी मिळाली. धावसंख्या 3. फ्री हिट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळू शकलेला नाहीये. बघा गतीमध्ये परिवर्तन झाले होतं आणि या चेंडूवरती फ्री हिट असून सुद्धा एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. फक्त धावचीच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी बाद होत असतो. मात्र तरी सुद्धा फलंदाजीने हा निर्धाव चेंडू खेळून काढलाय. धावसंख्या 3. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा हा मॅच आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातो. पुन्हा एकदा शतरक्षक, पुन्हा एकदा बाळा. मात्र बॅकिंग साठी आलाय शतरक्षक संतोष. 2 धाव पूर्ण होतील. 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 वरती. बघा थोडासा प्रश्नचिन्हामध्ये विकेट सुद्धा आहे. तो पाहतोय की कुठे थ्रो व्हायला हवा होता आणि कुठे थ्रो गेलाय. चेंडू फील्ड केल्याच्या नंतर थोडस एकाग्र करणं लक्ष थोडंसं कठीण असतं, कारण की त्या फ्लो मध्ये जाऊन तुम्हाला चेंडू घ्यायचा असतो, फेकायचा असतो. मात्र कुठल्या एंडला फेकायचा आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आशिष आणि हितेश गणेशकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्यांनी
कुठलाही रिस्क न घेता 5 धावा आतापर्यंत बनवल्यात. ऑन साइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा आलाय आशिष सुतार याच्या बॅटमधनं एक उत्कृष्ट असा षटकार. मला पार उरलं केसवाली वाकड केसवाली मी हो बनविन तुलाच बायको. थँक्यू डीजे. धाव संख्येमध्ये भरभराट बघा. रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की कशा पद्धतीने हा चेंडू मारला गेला होता, खेळला गेला होता. धाव संख्या 11 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडू टाकून झालेत. आता मात्र विकेश याच्यावरती आक्रमण चढवलंय हितेश या फलंदाजाने. माफ करा, आशिष याने खेळला होता चेंडू. इथे पुन्हा एकदा आशिष होता आणि आशिषाच्या बॅटला लागून चेंडू कदाचित गेला, कारण की साऊंड क्रिएट झाला होता. आणि लॉंग स्टॉप रिलेजनच्या दिशेनं 4 धावांसाठी या चौकारणीशी धावफलक मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 15 या धाव संख्येवरती. आशिष सुतार याच्या माध्यमातून 5 चेंडू खेळल्यात आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहू शकतो 13 धावा त्याने बनवल्यात. बघा कशा पद्धतीने फटका होता. तिथे शतरक्षक असून सुद्धा मला वाटतं देवा वल्वी त्या ठिकाणी आहे आणि देवा वल्वी याच्याकडनं झालेली मिसफिल्ड आता मात्र 4 धावा देऊन जातोय. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. लॉर फुल टॉस, काय जबरदस्त शॉट. ज्या वेळेस बॅट मधनं चेंडू निघाला त्यावेळेस मोहर लागली होती षटकाराची आणि हा षटकार आलाय. धाव फलक पुढे सरकतोय. 21 एका षटकार समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद. 1 षटक पूर्ण, 21 धावा. त्या म्हणजेच इशिका 11 तरकड या संघाची धावसंख्या. चला घाई करा जरा, विनंती असेल प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात आणि फ्रंटलाईन गोलंदाज आहे विकेश करपडे यांना आपण जर पाहिलं. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पहिला मॅच खेळताना थोडंसं कठीण होतं, कारण आपण जर पाहिलं अगोदरपासून आपण जे प्रॅक्टिस करतो ते सकाळच्या वेळेस करतो आणि दुपारी खेळण्याचा आपल्याला सराव नसतो, त्यामुळं हा प्रॉब्लेम या ठिकाणी उद्भवत असतो. संतोष वल्वी आतापर्यंत बेस्ट आहे. जर आपण पाहिलं तर 4 धावा देऊन 1 विकेट त्याचा बेस्ट आहे. बेस्ट टाइम. हो काय घडलंय पुन्हा एकदा, अजून एकदा एक पहिल्या दिवसाची पुनरावृत्ती आणि 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण आज नक्कीच खराब होत आहे बामणगाव संघाच्या माध्यमातून. डाऊन द लेग संतोष याने हा चेंडू नक्कीच राऊंड द लेग रॅस्टनवरती हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वाईड बॉल आलाय. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळलाय. अराउंड द लेग चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र भरपूर डाव्या एसटीच्या बाहेर या ठिकाणी हाताळला जातोय. धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती लागल्यात. 1 षटकाने 1 चेंडू फक्त टाकून झालाय. ऑन साइडला हितेश गणेशकर याच्या बॅटमधनं निघालेला हा फटका चाललाय 6 धावा घेण्यासाठी षटकार. थँक्यू डीजे. इथे आपण अनुभवतोय लॉर फुल टॉस. चांगलं क्षेत्र निवडलाय. फायनल क्षेत्रामध्ये जबरदस्त पॅडल स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न.
इथे मात्र 4 धावा देऊन जातोय चौकार. राजी बनवा केवढा फुलेला न राजी बनवा केवढा फुलेला. थांब रे थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होत असताना 36 धावा धावफलकावरती. 9 चेंडूमध्ये 36 धावा आल्यात म्हणजेच 1.5 षटक पूर्ण झालंय. आता मात्र देवायाच्या हातामध्ये झेल देऊन हितेशाला माघारी परतावं लागेल. चांगला चेंडू होता, राऊंड द विकेट टाकला होता आता आणि एक चांगला विकेट या ठिकाणी मिळाला. हितेश गणेशकर बाद. चला गाई करा तुझी ना माझी जमली जोडी ग, तुझी ना माझी जमली जोडी. तुझी न माझी जमली जोडी रे तुझी न माझी जमली जोडी. थँक्यू. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात खेळण्यासाठी. ते म्हणजेच विंतल खडके. विंतल एक युनिक नाव आहे, भरपूर दिवसानंतर ऐकतोय. विंतल खडके याचा परफॉर्मन्स जर पाहिला तर बेस्ट आहे. 12 धावसंख्या आहे एकूण. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा मॅच आहे. धावसंख्या भरभराटीने वाढते याचा अर्थ आपण जर पाहिला तर नक्कीच एक जबरदस्त स्कोरच्या बाजूने वाटचाल करताना दिसतोय इशिका 11 तरखड हा संघ. ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढायचा होता या चेंडूला. विंतल याला आपण पाहतोय की आत्ताच गेलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा डबल माइंड झालाय. कारण की अगोदर जो फलंदाज मैदानामध्ये आशिष सुतार त्याने चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. 6 चेंडूमध्ये 19 या धावसंख्येवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा संतोष. या चेंडूला खेळायचं होतं आणि हा चेंडू क्वाड बँड विकेटच्या पद्धतीने बाद करून जाईल फलंदाजाला. विंतल बाद झालाय या शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या. किती धावा या षटकामध्ये आल्या तर 15 धावा आणि 2 विकेट या षटकामध्ये आलेत. जरी धावा गेल्या असल्या तर विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. आणि विंतल खडके 2 चेंडू खेळला, एकही धाव न करता तो मात्र बाद होताना दिसतोय. ओटोडीचे. धन्यवाद. 19 धावा धावफलकावरती आशिष याच्या. त्यानंतर आता रवींद्र हा नव्यानं आलाय. रवींद्र तांबडा. दरम्यान 36 धावा धावफलकावरती लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 18-2-36 म्हणजे 18च्या सरासरीने धावा बनतायत. जो नव्यानं गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजेच विकी धिंडा. विकी एक चांगला गोलंदाज आहे, मात्र आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो म्हणजेच आशिष सुतार चांगली कामगिरी करतोय आजच्या दिवसामध्ये. 6 चेंडूमध्ये 19 धावांवरती वैयक्तिक खेळी करत असताना नाबाद आहे. ऑन साइडच्या दिशेनं चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक उत्कृष्ट, अजून एक उंच असा षटकार. हा चेंडू जर आपण पाहिला तर राऊंड द विकेटनं टाकत असताना ऑफ स्टंप वरती पिच झाला होता. तिकडनं चेंडूला उचलला, सरळ बॅटचा चांगला वापर केला आणि चेंडूला पाठवलाय.
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 42. अजून एक सेम बॉल मात्र आता खेळलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जितू आणि जितूला चेंडू मिळालाय तसंच चेंडू त्याने रिटर्न केलाय मात्र जो विकी दिंडा आहे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलेला नाहीये. धावफलक 2 पुढे सरकतोय 44 या धावसंख्येवरती. धावसंख्या भरपूर पुढे जात असताना आपण पाहतोय मात्र जसं म्हटलं जातं की संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की मग आयुष्य जगण्यात एक वेगळीच रुबाब असतो आणि हा रुबाब दरम्यान या ठिकाणी फलंदाज करतोय. ऑन साईडला रुबाबात खेळलेला शॉट जो या ठिकाणी मला वाटतं मयूर भोईर यांचं आगमन झालेलं आहे. तर मयूर यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. यांना आपल्याला आयोजकांची विनंती आहे मयूर भोईर प्लीज या स्टेजवरती येऊन असं नसतं बा. धावसंख्या आपण पाहतोय भरभराटीनं पुढे सरकते. सन्माननीय मयूर भोईर यांना विनंती स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. धावसंख्या 50. अजून एक मोठा फटका. अजून एक बिग शॉट. काय जबरदस्त बॅटिंग. किती वैयक्तिक धावसंख्येवरती कळतोय तर 10 चेंडूमध्ये 39 धावा आशिषाच्या बॅटमधून निघाल्यात. मी म्हटलं होतं की संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की मग आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब आहे आणि रुबाबात फलंदाजी करताना हा खेळाडू आहे मात्र रुबाब हा विकत घेता येत नाही मित्रांनो. रुबाब हा विकत घेता येत नाहीये त्यासाठी संघर्ष करावा लागतो. काय सुंदर चेंडू. थोडासा मागे गेला थोडासा पुढे आला असता तर कदाचित या ठिकाणी बॅटवरती चेंडू घेता आला असता मात्र टायमिंग करणं तेवढंच कठीण होतं. आडव्या पट्ट्यान जरी केला तरी सुद्धा चेंडू मिडवेट किंवा स्क्वेअर लेगला जाताना आपल्याला दिसला. समजतं क्रिकेटमध्ये जडतरला महत्व नाहीये. 58 धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 41 वरती खेळतोय तो म्हणजेच आशिष. ऑन साइडला खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू आणि आशिष सुतार या ठिकाणी एक चांगली खेळी करून बाद झालाय. षटकाची झाली समाप्ती 3. धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 58 आणि 59 धावांचं लक्ष ओमसागर बामणगाव संघाला दिलाय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे बघा जो खेळाडू तो म्हणजे आशिष सुतार. 12 चेंडूमध्ये 41 धावांचा डब्बल खेळ केलाय. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी कारण की त्याने जबरदस्त काम केलंय आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय तो म्हणजेच तरखडच्या संघाला. डीजे डीजे थोडासा आवाज तुम्ही कमी ठेवा आणि चालू करा मॅच. तुमचा डीजे चालू करा या ठिकाणी. कमी आवाजामध्ये चालू करा डीजे यांना विनंती असेल. तर मी अजितजी घरत यांना विनंती करतोय मयूर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आदराने सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय की या ठिकाणी रोहित कोठावले यांना आम्ही आमंत्रित स्टेजवरती यायचं आहे. रोहित कोठावले
तर तर चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू झालाय आणि एक धाव सुद्धा झाली एका चेंडूवरती. कॅमेराला जॉईन केले तिकडे आपण पाहतोय जयेश पाटील आणि इकडे करण मांगेला, माफ करा कार्तिक मांगेला. क्या बात है, करण भी अच्छा है. कार्तिक दरम्यान हा फटका खेळलाय 6 धावांसाठी. चांगलं शॉट सिलेक्शन या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि अशाच फटक्यांची गरज आहे. जो तर आदरणीय सन्माननीय एकनाथ कुतडी यांचं आगमन झाले, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तर टार्गेट जे आहे, टार्गेट आपण जर विचार केलं, ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव संघासाठी 59 धावांचं टार्गेट आहे आणि 18 चेंडूमध्ये या 59 धावा करायच्या होत्या. तर हिरो गाडीची एक चावी या ठिकाणी भेटली आणि त्याच्यावरती अनु अनु असं दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू फिरला नाही बघा ज्या पद्धतीनं, किंवा मग जास्त फिरला असावा. हितेश गणेशकर याच्या नक्कीच तोंडावरती थोडासा अचंबित करणारा हास्य या ठिकाणी बघायला मिळालं. दुपारचं सत्र आहे, थोडासा आपण पाहतोय. क्या बात आहे, सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. हितेश याच्या माध्यमातून पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं होतं फलंदाज. बघा यष्ट्यांवरती चेंडू टाकला होता. जर थोडासा आपण पाहतोय की आतमध्ये असता तर कदाचित या ठिकाणी मग दुखापत होते आणि ती सुद्धा गंभीर. गौतम गंभीर जरी भारतीय संघाचा कॅप्टन असला तरी तो आपल्याला काय देणार नाहीये. त्यामुळे गंभीर दुखापत होणं या ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणजे क्रिकेटपासून मुकणं आहे. क्या बात आहे, सुरेख शॉट. 6 धावांसाठी हा फटका आलाय, जबरदस्त फटका आहे. थँक्यू थँक्यू डीजे. इथे मात्र गाणं सुंदर लावलंय. मात्र अजून आपण पाहू शकतो षटकार आला. षटकाराशी धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 वरती. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. एक चेंडू या षटकाचा अजून सुद्धा शिल्लक. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो निर्धाव खेळून काढलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहूया लाईव्हच्या माध्यमातून, समजेल आपल्याला. 12-44 असं इक्वेशन आहे. 12 चेंडू 44 धावा. बघा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, त्याच्यामध्ये सर्व तुमच्या ज्या कारवाई आहे ते पूर्ण व्हायला हव्यात. कंपॅरिझन या ठिकाणी दर्शवले बघा आलेख. आणि ही जी रेषा आहे, ही जी गुलाबी कलरची रेषा जी आहे
ती रेषा आपल्याला बघायला मिळते की जो संघ आहे आता बामणगाव संघ खेळतोय ती थोडीशी खाली जात असताना कंपॅरिझन मध्ये पाहिली तर मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी, गडी बाद झालाय आणि पहिला गडी या ठिकाणी मिळालाय तो म्हणजेच ओमसागर बामणगाव संघाचा शिका 11 तरखड या संघाला. थँक्यू. तर बघा कशा पद्धतीने झेल ट्रिपला हे दर्शवलं गेलं वारंवार आपल्याला डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी सुंदर कॅमेरा वर्क करत असताना कार्तिक मांगेला आणि जयेश पाटील या दोघांच्या माध्यमातून दोन्ही साईडनं चांगल्या पद्धतीने टिपलं गेलंय. दरम्यान 15 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आहे ओमसागर बामणगाव संघाची. रवींद्र हा खेळाडू आहे, रवींद्र तांबडा याने पहिल्याच चेंडूवरती गडी हा पटकावला. आता दाहुऱ्याचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय डीप. इथे मात्र यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय. ते मोठे फटक्यांची गरज आहे, कनेक्ट करावा लागतील. तरकडे या संघाला पराभूत करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील ओमसागर बामणगाव संघाच्या माध्यमातून. विकेश खरपड एक चांगला ऑप्शन त्यांच्याकडे आहे फटकेबाज खेळी करण्यासाठी, कारण की त्याच्या माध्यमातून चांगली टायमिंग केली जाते. पहिल्या दिवसामध्ये वादळ स्पोर्ट्स, दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर वाघोबा ए आणि आज कोण येईल या सुपर 3 मध्ये पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, पूर्णपणे बंद केलं जातं. ते फटक्याचं जे दार होतं, जी अपेक्षा होती की मी या फटका खेळेन चांगल्या पद्धतीनं, मात्र जबरदस्त एक कामगिरी केली जाते. किती चेंडू किती धावा, तर 9 चेंडू आणि 42 धावांची गरज अजून सुद्धा. 9 चेंडू 42 धावांची गरज आहे. 1 ते 2 मोठे फटके नक्कीच या षटकामध्ये घ्यावे लागतील, कारण की 3 चेंडू हे टाकून झालेले आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शेवटी ठरवलं की नक्कीच मोठा प्रहार करेन आणि हा चेंडू 4 धावांसाठी पाठवला गेला. चौकार. या फटक्यांची गरज आहे. असे फटके जर आले तर मॅच मध्ये मजा येईल प्रेक्षकांना बघण्यासाठी सुद्धा आणि बामणगाव या संघाला खेळण्यासाठी सुद्धा. मात्र खराब चेंडू होता आणि त्यानंतर केलेला प्रहार एक यशस्वी झाला. 21 धावा धावफलकावरती लागले. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. बघा मॅच लगेच एका जागेवरती आपल्याला असं वाटतंय की आटोक्यात आलाय ओमसागर बामणगावच्या. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये टाकलाय चेंडू. शतरक्षक आहे 2 त्या ठिकाणी आणि शतरक्षकांना चकून चेंडूने घेतलंय वळण आणि चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4. धाव संख्येमध्ये बढोतरी होणार आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 7 चेंडू 34 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. उत्तम याने उत्तम कामगिरी करण्यासाठी सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी खेचले गेलेत. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी आहे. फील्ड करेल चेंडूला आणि रिटर्न करेल. तोपर्यंत आपण पाहू शकतो काय करते. खराब थ्रो. 2 धाव पूर्ण. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकलं गेलं. 27 वरती 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. जरी अशक्य वाटत असलं तसं कठीण नाही आहे, कारण या मैदानामध्ये अशा पद्धतीने भरपूर धावा आपल्याला बघायला मिळेल. बघा कशा पद्धतीने डिबेनने दर्शवलं आहे की 6 चेंडू आहेत
आणि 32 धावांची अजून सुद्धा गरज आहे. शेवटचा गोलंदाज दर्शन डबके. भरपूर अनुभव क्रिकेटचा त्याच्याकडे, मात्र आज त्या अनुभवाचा वापर त्याला करावा लागेल. आणि दर्शन या डेप्थ ओव्हरसाठी स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पाहणं गरजेचं आहे काय घडेल. दर्शन आणि त्याच्या संघाला जर या धावा राखायच्या असतील तर मिलीजुली कामगिरी करावी लागेल. कारण आपण पाहू शकतो 6 चेंडू 32 धावा ह्या जेवढ्या कठीण वाटतात तेवढ्या या मैदानावर त्या कठीण नाही आहेत. आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं आहे की 77 धावा 4 षटकामध्ये सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. दर्शन हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच जरी मंदाबाई शिकली नसली तरी फलंदाज सिच्युएशन शिकलेला आहे. कारण त्याला माहिती आहे इथे डू और डाय ची कंडिशन आहे. नॉकआउट गेम है. जो जीता वो मैच के अंदर और जो हारा वो टूर्नामेंट के बाहर. याच उक्तीनं या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे. संघर्ष करावा लागेल. जसं म्हटलं अगोदर सुद्धा की संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की मग आयुष्य जगण्याचा एक वेगळाच रुबाब असतो. तेच या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता. तो विकी खरपडे दाखवतोय. वाईट बॉल आला दरम्यान दर्शन डबके याच्यावरती आक्रमण चढवलं काय आणि त्याची लाईन बिघडली काय. आता काय घडतंय काय बिघडतंय. 5 चेंडू 25 धावांची गरज. आणि मी या ठिकाणी नक्कीच पाहतोय की एक जबरदस्त मॅच पुढे बघायला मिळेल. आणि ज्या पद्धतीनं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आता चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावांची गरज असेल 25. दर्शन याने आपला खेळ केलाय आणि खेळ केल्याच्या नंतर इथे मात्र त्याने दाखवलंय की का डेप्थ ओव्हरसाठी त्याला स्पेशलिस्ट ओळखलं जातं. हवेमध्ये चेंडू डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला शॉट. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सांगतोय नक्कीच गोलंदाज सांगतोय की 2 धावा जाऊ दे. मात्र काय जबरदस्त मॅच. 3 चेंडू 23 धावा. आता मात्र नो किंवा वाईड एखादा पडला नाही आणि वाईडवरती चौकार गेला नाही तर मात्र सामना खिच्यामध्ये आलाय हातामध्ये आलाय. अजून खिच्यात गेलेला नाही असं म्हणावं लागेल. जबरदस्त एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिओतला जाईल. येस इट इज अ बिग शॉट. षटकार. आणि या षटकारानिशी धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 42 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 17 धावा अजून सुद्धा हव्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाईल का आणि गेला तर तो झेल घेईल का ते सुद्धा महत्वाचं आहे. दरम्यान एकच धाव. शोल्डर इज डाऊन असं म्हणावं लागेल. बघा या अगोदरच्या या मोसमामध्ये आपण जर पाहिला तर ओमसागर बामणगाव संघाला या संघाच्या माध्यमातून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर मात्र आपण पाहिलं की इथे आपण पाहतोय की पुन्हा एकदा पराभवाच्या गर्द छायामध्ये येऊन ठेपलेला आहे. आणि हे पराभवाचे जे ढग आहेत ते ओमसागर बामणगाव संघाच्या डोक्यावरती दरवळ करत उभे ठाकताना पाहायला मिळतील. बिग मॅच घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय पुन्हा एकदा या गाण्यानंतर. एक मॅन ऑफ द मॅच, टॉस आणि एक मोठा मॅच.